प्रथम वर्ष पोस्ट SSC डिप्लोमा प्रवेश अर्ज भरण्याची संपूर्ण मार्गदर्शिका शैक्षणिक वर्ष 2026 ते 27। नमस्कार मित्रांनो, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष 2026 ते 27च्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाचूक भरण्यास मदत करेल। चला तर मग सुरू करूया। भाग 1, होम पेज आणि पोर्टलची तोंडओळख। प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाच्या होम पेजला भेट द्यावी लागेल। हे होम पेज या संपूर्ण प्रवेश प्रणालीचा मुख्य इंटरफेस आहे। या पेजवर डाव्या आणि उजव्या बाजूस तसेच मध्यभाग वेगवेगळ्या गरजांसाठी विविध महत्त्वाचे पर्याय दिलेले आहेत। महत्त्वाच्या लिंक्स आणि अपडेट्स, लॉग इन आणि नोंदणी पर्याय आणि मेरिट आणि जागांची माहिती येथे उपलब्ध आहे। भाग 2, नवीन उमेदवार नोंदणी आणि खात्याची निर्मिती। नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याची नोंदणी करणे आवश्यक आहे। स्टेप 1, वैयक्तिक माहिती भरणे। होम पेजवरील न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा। उमेदवाराचे पूर्ण नाव 10वीच्या मार्कशीट प्रमाणेच टाईप करा। स्टेप 2, पासवर्ड आणि व्हॉट्सअप संमती। येथे स्वतःचा पासवर्ड तयार करा आणि व्हॉट्सअप अपडेट्ससाठी येस किंवा नो निवडा। स्टेप 3, मोबाईल नंबर ऑथेंटिकेशन। मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP टाईप करून क्रिएट अकाउंटवर क्लिक करा। स्टेप 4, ॲप्लिकेशन ID जनरेशन। तुम्हाला DEN26 ने सुरू होणारा एक ॲप्लिकेशन ID दिला जाईल। हा ID कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवा। पासवर्ड विसरल्यास तुम्ही तो नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे पुन्हा मिळवू शकता। भाग 3, लॉग इन आणि स्क्रुटिनी मोड निवडणे। नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉग इन करा। आता तुम्हाला स्क्रुटिनी मोड निवडायचा आहे। पर्याय 1, ई स्क्रुटिनी मोड। यात तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरला जाण्याची गरज नाही। सर्व प्रक्रिया ऑनलाईन होईल। पर्याय 2, फिजिकल स्क्रुटिनी मोड। यात तुम्हाला पडताळणीसाठी फॅसिलिटेशन सेंटरला प्रत्यक्ष जावे लागेल। यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्लॉट बुकिंग करावे लागेल। भाग 4, वैयक्तिक व शैक्षणिक तपशील भरणे। लॉग इन डॅशबोर्डवर सर्व 10 टप्पे पूर्ण करणे बंधनकारक आहे। स्टेप 5, उमेदवारीचा प्रकार निवडणे। तुमच्या पात्रतेनुसार टाईप A ते E किंवा OMS यांपैकी योग्य पर्याय निवडा। स्टेप 6, मूल जिल्हा तपशील। तुम्ही ज्या जिल्ह्यातून 10वी उत्तीर्ण केली आहे तो जिल्हा, तालुका आणि शाळेचे नाव अचूक भरा। स्टेप 7, आरक्षण तपशील। तुमच्या प्रवर्ग, समांतर आरक्षण आणि राष्ट्रीयत्वाचा पुरावा यांची माहिती द्या। नॅशनॅलिटी सिद्ध करण्यासाठी सर्टिफिकेट, पासपोर्ट किंवा डोमिसाईल आवश्यक आहे। स्टेप 8, शैक्षणिक पात्रता तपशील। तुमच्या SSC बोर्डाचे नाव, वर्ष आणि रोल नंबर टाका। महाराष्ट्र बोर्डाचे गुण आपोआप घेतले जातील। इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी गुण मॅन्युअली भरावे लागतील। स्टेप 9, वैयक्तिक माहिती नोंदणी। येथे तुमचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, उत्पन्न आणि धर्म अचूक भरा। TFWS योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येस वर टिक करा। भाग 5, फोटो, कागदपत्रे आणि फी भरणे। स्टेप 10, फोटो अपलोड करणे। स्पष्ट पासपोर्ट आकाराचा फोटो JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करा। स्टेप 11, कागदपत्रे अपलोड करणे। सर्व मूल कागदपत्रे स्कॅन करून 1 मेगाबाईट पेक्षा कमी साईजमध्ये अपलोड करा। स्टेप 12, ऑनलाईन अर्ज फी भरणे। तुमच्या प्रवर्गाप्रमाणे फी डेबिट कार्ड, UPI किंवा QR कोडद्वारे भरा। यशस्वी पेमेंटनंतर पोचपावती जपून ठेवा। भाग 6, अंतिम टप्पा, फॉर्म सबमिशन आणि पावती। सर्व स्टेप्स पूर्ण झाल्यावर डॅशबोर्डवर ग्रीन टिक दिसेल। प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून प्रिंट काढा। लक्षात ठेवा, जोपर्यंत फॅसिलिटेशन सेंटरकडून अधिकृत पोचपावती जनरेट होत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज पूर्ण समजला जाणार नाही। भाग 7, अतिरिक्त सुविधा। तुम्ही तुमचा पासवर्ड कधीही बदलू शकता। तसेच प्रवेश पोर्टलचा तुमचा अनुभव, रेटिंग आणि फीडबॅकद्वारे नोंदवू शकता। तर मित्रांनो, असा आहे हा प्रवेश अर्ज भरण्याचा सोपा प्रवास। सर्व माहिती काळजीपूर्वक भरा। तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।